जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अक्काताई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजीतील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व शाखांमध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह 12 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याचे उद्घाटन आज करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशेचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर स्वप्नील बुचडे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यात स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान किती महत्त्वाचं आहे, स्वामी विवेकानंदांचे विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये आधारस्तंभ बनवला पाहिजेत। याशिवाय स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आत्मविश्वास, धैर्य, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका या बाबी आपल्या नेहमी लक्षात असल्या पाहिजेत। सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण आपल्याच अधोगतीकडे जातोय, तर सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपण आपल्या सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये श्री स्वामी विवेकानंद यांचा विचार अंगीकारण्याची गरज आहे। एक आदर्श युवक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत। त्यामुळे ते जसं ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांनी परिपूर्ण होते तसंच आपलं आयुष्य असावं असं त्या म्हणाल्या। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अनिता आंबोकर यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती हळवणकर यांनी केला। आभार डॉक्टर विठ्ठल नाईक यांनी मानले। यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक वर्षा पोतकर यांच्यासह विद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।